कारभारी तू कागूद पंतांना भेटा जी। राम राम पंत। या पाटील, तुम्हाला सांगितलं ना तुमचा आडाचा जादाचा खर्च आता मंजूर होणार नाही म्हणून। अहो तेच तर सांगाय आलो होतो। युवराजांनी काल चौथा आडाच्या कामाकरता ज्यादा निधी मंजूर केलाय। मंजूर केला? होय, तोच तर कागद घ्यायला आलो होतो। नाही नाही, आता तो कागद मिळणार नाही। म्हणजे पाटील तुम्हाला स्पष्ट सांगू का, युवराज आता कसलाही खर्च मंजूर करू शकत नाही, कारण त्यांचाच निवाडा उभा राहणार आहे आता। युवराजांचा निवाडा? अरे देवा, आम्ही छत्रपती असलो म्हणून काय झालं, आम्हाला ही भावना आहेतच ना। आम्हाला वाटत नसेल शंभूराजांना जाऊन भेटावं, त्यांच्याशी बोलावं? तेवढ्या आशेनं आमच्या भेटीस आले होते ते, पण आम्ही मात्र त्यांचे युवराजांचे अधिकारच काढून घेतले। तरी देखील एकाही शब्दानं प्रत्युत्तर दिलं नाही। आम्हाला पक्की खात्री आहे आमचे शंभूराजे चुकूच शकत नाहीत। आमचं मूल आम्हाला ठावे आहे आऊसाहेब, पण मग आमच्या शंभूराजांच्या चारित्र्यावर चिखल का आणि कोण उडवता याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे। आऊसाहेब, आम्ही सगळेच या अग्निदिव्यातून चाललो आहोत। आपले आशीर्वाद असू दे, आमच्यापेक्षाही याची गरज शंभूराजांना जास्त आहे। साहेब, आमच्या हातून काही चूक घडली तर मोठ्या मनानं माफ करा। पंत, पंत सुरनीस या। गडबडीत असाल तर? नाही नाही, आवरलेलंच आहे। गोदावरीचा काही धागा दोरा हाताशी लागला नाही हो, आणि लागेल असं वाटत नाही। कठीण झालं हो, खूप यातना होत आहे तो निराजी पंत। बुद्धी भ्रमिष्ट झाल्यासारखी झालीये। शांततेने घ्यावी। पण यामुळं निवाडा तर पुढे जाणार नाही ना? नाही नाही, निवाडा लवकरच उभा राहील, महाराज थांबणार नाहीत। पण मग काय होईल न्याय निवाडा? ते आता तिथंच ठरणार। पंत, तुम्हाला तर अंदाज येतोच ना, आणि तुम्ही माझे एवढ्या वर्षाचे सहकारी आहात। तुम्ही माझा विचार करावा, माझ्यातल्या बापाचा विचार कराल असं मला वाटतं। पंत, कसा आहे, मला तुम्ही न्याय मिळवून द्यायचा आहे। माझी भिस्त तुमच्यावरच आहे। पण तुम्ही भावनिक होऊ नका। पंत, आपण गोदावरीला पाहत आलाय लहानपणापासून, निष्पाप पोरती, तिच्यावरच असा प्रसंग यावा, या गोष्टीमुळे तिच्या संसाराची माती होण्याची वेळ आली आहे। असा राग येतो, अशी चीड येते, पण काय करणार? माझे हात बांधले गेले। पंत, तुम्ही मला न्याय मिळवून द्या, तुम्ही माझ्या मागे उभे राहा। पंत, आपण सहकारी आहोत इथं, पण न्यायदानाच्या वेळी मैत्री, संबंध, नातीगोती याकडे बघून न्याय होत नाही, तर तो साक्षी पुराव्यावरूनच होतो। आता कशाला हवेत साक्षी पुरावे? काय झाले ते जग जाहीर आहेच। पंत, इथंच मैत्रीच्या सीमा संपतात। अहो, आमचीही घुसमट होते, पण आम्ही बोलून दाखवत नाही, एवढंच। तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काळजी नाही? आम्ही महाराजांना सर्व परिस्थिती कानावर घातली। महाराजांनी विचारल्यावर आम्ही युवराजांच्या बाजूने सफाई दिली, पण वाईट मात्र एकाच गोष्टीचं वाटतंय, लोक उलट सुलट बोलतात। तेच नकोय आम्हाला। आता बस झाली ती कुजबूज, बस झाल्या त्या मसलती आणि ती खलबतही। अहो, पण ते काही आपल्या हातात आहे का? जिथे त्यांच्या कंठातून बुधभूषणाचे सुंदर बोल ऐकले, तिथे ही दूषणे ऐकवली जात नाहीत। यासाठी यावर एकच उपाय,
निवाडा लवकरात लवकर होणं. तेच शंभूराजांनी असं गुन्हेगारासारखं वावरणं आम्हाला नाही आवडत. आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. जाणारच. लोकांचा बाहेर एकच गलका सुरू आहे. त्यांच्या गलक्यावर, त्यांच्या कुजबुजीवर आपलं मूल काय हे ठरणार का? परंतु एक सांगू, काही ना काही शंभूराजांकडूनही आगळीक घडली असावी. अहो कसली आगळीक? असं काही नाही हो. नसणारच. पण त्या मुलीनेही तिची काय अडचण आहे हे सांगायला पाहिजे होतं. कोणालाच बोलली नाही. काळदारीकडे न जाता माझी ही अडचण आहे हे सांगितलं असतं तर. अहो रायगड आहे हा. चुटकी सरशी अडचण सोडवणार. किती वेळ लागला असता. पण नाही, विषाचे घोट एकटीनेच का घ्यायचे? अहो ही वेळच आली नसती. पण या शंभूराजांचा काय दोष? त्यांना का त्रास? काल महाराजांनी त्यांचे युवराज पदाचे अधिकार गोठवले. चांगलंय का हे तुम्हीच सांगा. नाही, पण आता निवाडा होईपर्यंत महाराज मात्र तिराहिता सारखंच वागणार. आम्हाला नाही पटत. खरंच काय अग्नी परीक्षा वाटायला आली आमच्या लेकराच्या कुणास ठाऊक. घ्यावी. नको, आज तलवार नको. तलवारीस नकार का? येसू आमच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन करण्यास तिला मर्यादा आहे. युवराज, आणि आता आम्ही युवराज असून नसल्यासारखे आहोत. असं का म्हणताय? काय झालं आम्हाला सांगा. काय झालं? येसू गोदावरी प्रकरणात आम्ही सत्याच्या एवढ्या जवळ होतो आणि आबासाहेबांनी आमचे अधिकार काढून घेतले. किती आनंदात गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे. आणि आबासाहेबांनी आमचे अधिकार येसू, आता आम्ही शूर आबांचे शूर बच्चे नाही राहिलो. सगळं ठीक होईल युवराज. ठेवा ती तलवार. आता तिची गरज नाही. असं म्हणू नका. कसं म्हणू येसू? आम्ही गुन्हेगार ठरण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत एवढंच खरं. म्हणजे आम्ही मथुरेत राहिलो ते युवराज म्हणून, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी मिर्झा राजांच्या गोटात ओलीस म्हणून राहिलो ते युवराज म्हणून, न कळत्या वयात 15व्या वर्षी खंबातवर चालून गेलो, खंबात मारलं, भागानगर जिंकलं ते युवराज म्हणून. आणि ही लढाई मात्र आम्ही युवराज म्हणून नाही लढायची, तर एक सामान्य माणूस म्हणून लढायची. एका सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला या दोषारोपाशी 2 हात करावे लागतील. महाराजांच्या मनात काही वेगळं असेल कदाचित. आणि त्यांची पूर्ण खात्री आहे तुम्ही कसे आहात त्याची. पण लोकांमधून आलेला हा आरोप, म्हणूनच त्यांनी हे प्रकरण लोकांसमोर हाताळायचं ठरवलं. आमची ना नाहीच येसू, पण वडील म्हणून त्यांनी आमच्याशी बोलायला हवं होतं. आबासाहेब जेव्हा आमच्यामुळे आनंदित होतात ना, तेव्हा आम्हाला स्वर्ग 2 बोटं उरतो. जेव्हा ते आमच्यामुळे दुःखी होतात तेव्हा खूप खूप यातना होतात. आबासाहेबांनी आमचं नाही ऐकलं, आमच्याबद्दल मात्र ऐकलं. नाही, पण तेच घडतंय.
तेच घडतंय. गोदावरी एकदा सापडले की सगळे प्रश्न सुटतील. आमची ती कोशिश सुरूच आहे. तो केदारची खूपच तयारीच आहे. आम्ही एकदा त्याच्यावर दया दाखवली आणि तोच आमच्या विरुद्ध. आपण माणुसकीच्या भावनेतून त्याला सुधारण्यासाठी, तिला त्यांना माणसात आणण्यासाठी आता आम्हीच माणसातून उठण्याची वेळ आली. सगळ्याच्याच हातात कोलीत मिळाले. खरं सांगू येसू, प्रत्येक वेळी आमचा जटायू होतो. प्रत्येक वेळी आम्ही पंख पसरवू पाहतो आणि कुणी ना कुणी येऊन आमचे पंख छाटून टाकतं. आणि मग आमच्या नशिबी उरतं ते खुरडणं. राहू दे येसू, आमची हसव आमच्या डोळ्यातच राहू द्या. कारण आता आम्ही एकाकी आहोत आणि त्यांचीच आम्हाला सोबत आहे. असं का म्हणताय? आम्ही आहोत सोबत. तुम्ही युवराज्ञी आहात आणि आम्ही कुणी नाही. कदाचित कुलमुक्त्यार म्हणून उद्या तुम्हाला आमचा निवाडा करावा लागेल. छान दिसताय. बघू आता महालातच खेळा. हा आम्ही दादासाहेबांकडे जातो खेळायला. युवराज, त्यांच्याकडे जाऊ नका. नाही आम्ही जाणार. बाळराजे, तुम्ही ऐकत नाही. हा पुन्हा असं करू नका. मातोश्रींचं ऐकावं. मग किती दिवस झाले आम्ही त्यांना भेटलो नाहीयेत. ते कामात असतील, नका जाऊ. मग त्यांना इकडे बोलवा. राजा रामराजे, पंत, परमेश्वराच्या दारात कशाला ही आदब? असं कसं? तो एक रिवाज आहे. खरं तर मंदिरात मी येत नाही. आमचे चिरंजीव प्रल्हाद पंत येतात, पण ते एका सरकारी कामासाठी बाहेर गावी गेलेत. मग अभिषेक चढवण्याचं काम आमच्यावर आलं. पण आलो ते बरंच झालं. देवा अगोदर तुमचं दर्शन घडलं. एक शुभ संकेत. पण आम्हाला मात्र कोणताही शुभ संकेत होत नाही. होतील युवराज्ञी. रायगडाची पुण्याई मोठी आहे. ती उभी राहील आपल्या सगळ्यांच्या पाठीशी. मुख्य म्हणजे आमच्या युवराजांच्या पाठीशी उभी राहायला पाहिजे. पुण्याई आणि माणसे. मी नाही समजलो. खरं तर आम्हीच तुम्हाला भेटायला येणार होतो न्यायनिवाड्याबद्दल. पण योग चांगला की इथेच भेट झाली. परंतु निवाड्याबद्दल म्हणजे निवाडा होणार हे पक्क झालंय. हो, पक्क झालंय. पंत, तुम्ही युवराजांना जाणताच, लहानपणापासून ओळखता त्यांना. युवराज्ञी ही रदबदली तर होत नाही ना? बिलकुल नाही. युवराजांच्या युवराज्ञी म्हणून जर आमच्याशी बोलत असाल तर युवराजांबद्दल आम्हास पूर्ण आदर आहे, सहानुभूती आहे, राहील. परंतु कुलमुक्त्यार म्हणून जर बोलत असाल तर एवढंच सांगतो, न्यायासनासमोर आलेल्या पुराव्यानुसारच न्याय केला जाईल. आम्हास ती कल्पना आहे. युवराज्ञी आम्ही जाणतो, तुम्हीच नाही.
आपण सगळेच एका नाजूक प्रसंगातून चाललो आहोत, परंतु स्वराज्यात सगळे समान, राजा रयत हा भेद नाही. जी युवराज्ञी, आम्ही आमची जीवनशक्ती महाराजांच्या पायाशी वाहिली आहे. रायरेश्वराच्या माथ्यावर महाराजांच्या राजरक्ताच्या थेंबानं आमच्या जीवाचा अबीर गुलाल झालाय. तो फक्त सत्यावर उधळण्यासाठी आज्ञा असावी. गोदावरी पायाला नाळ ठोके ना, घोड्यांचा व्यापारी आहे मी. तुम्ही वाटेल ते करा, तरी मी जाणार. जा, हं? जरूर जा, पण घे हा पेढा खाऊन जा. अगं असं काय करते, खबर आनंदाची आहे. कसली खबर? उद्या युवराजांचा निवाडा होणार आहे गोदावरीला, म्हणजे माझ्या बायकोला, म्हणजे तुला पळवून नेल्याच्या आरोपाबद्दल. उद्या आरोप सिद्ध झाल्यावर तोफांचा धूम धडाड आवाज ऐकू येईलच तुला. का दुष्टपणा? घे पेढा खा. सगळा गोडवा मातीत मिसळला, पण हरकत नाही. उद्या मी परात भरून घेऊन येतो युवराजांचा निवाडा झाल्यावर. पंत, सगळी तयारी झाली असेल. निवाडा वेळेवर सुरू व्हावा. जी महाराज. सगळे साक्षीदार असावेत. युवराज आहेत म्हणून ढिलाई नको. आम्हास ते आवडणार नाही. जी महाराज, परंतु संपूर्ण स्वराज्याचं लक्ष लागून राहिलं या निवाड्याकडे. कालपासून गडाच्या पायथ्याशी रयत जमू लागली. काहींनी तर आऊसाहेबांच्या समाधीकडे धरणं धरलं. नात्या गोत्यातली माणसं येऊ लागली. आमच्या जीवातले सरदार हातातली कामं सोडून गड जवळ करतायत. जी महाराज. पंत, आता तुमची कसोटी सुरू. क्षमा असावी महाराज, परंतु माझ्यावर हा निवाडा सोपवू नये. का? जबाबदारी टाळता आहात का काय? बिलकुल नाही महाराज, परंतु आम्हाला एक वाटते की कोणताही निर्णय झाला तरी मला बोल लागेल. निर्दोष सुटले तर युवराज होते म्हणून निर्दोष सुटले असं म्हणतील, आणि युवराज जर दोषी ठरले तर युवराजांबद्दल कारस्थान केलं असा बोल लागेल. तो हे आयुष्यभर. म्हणून म्हणतो, मला या जबाबदारीतून मोकळं करावं. तुमचं म्हणणंही खरं आहे. हा निवाडा मुळात आहेच गुंतागुंतीचा. अनेक पदर आहेत याला. मायेचे, कर्तव्याचे आणि स्वराज्यातील कठोर नियमांचे. महाराज, क्षमा असावी, परंतु निवाडा आपणच करावा. आम्ही तटस्थपणे पाहू शकू याकडे? मग निवाडा करणार कोण? तुम्ही. हा निवाडा तुम्ही करावा. आम्ही? तुमच्याकडे संतुलित दृष्टी आहे,
निरक्षीर वृत्ती आहे. दुधास दूध आणि पाण्यास पाणी म्हणू शकता तुम्ही. राणी सर, ही जोखीम तुम्ही घ्यावी. महाराज, आम्हाला नाही जमणार. सगळे साक्षी पुरावे नीट तपासून घ्या. निराजी पंत आहेतच, त्यांना घ्या मदतीस. आम्हाला नका यात तुम्ही. हा आमचा आदेश आहे.